जय शिवराय मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 52 लाख महिलांना अपात्र केले असल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. या सर्व बातम्या निराधार असल्याचे राज्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. काही प्रसारमाध्यमांवर प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मतळ्याखाली आलेल्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नाहीत आणि त्या निराधार आहेत असे त्यांनी म्हटले आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी KYC आवश्यक. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. KYC केल्यानंतर महिलांना अपात्र केले जाणार असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहे. यावर स्पष्टीकरण देताना आदिती तटकरे यांनी सांगितले की या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ही प्रक्रिया कोणत्याही लाभार्थ्याला जाणून बुजून बाद करण्यासाठी नाही असे त्यांनी स्पष्टीकरण केले आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिला भगिनींना आवाहन केले आहे की योजनेसंदर्भात विविध प्रसारमाध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की KYCची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व पात्र महिला भगिनींना या मुदतीत आपण आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.